भारताच्या राजकारणाचा पहिला धडा असा असतो की स्वतःच्या बापावर सुद्धा विश्वास करायचा नसतो. इतकी घाण इथल्या राजकीय लोकांनी या राजकारणामध्ये केली आणि याच भारतातल्या राजकारणातला घाण राजकारण संपवून सर्वसामान्य नागरिकांचं राज्य आणण्याची ताकद आपल्याला राघव चड्डामध्ये दिसून येत होती. हो, हे तेच राघव चड्डा ज्यांनी पार्लमेंटमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा, शेतकऱ्यापासून ते झोमॅटोच्या काम करणाऱ्या पोरापर्यंत ह्या सगळ्या व्यथा त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये गाजवून फक्त गाजवल्याच नाही तर न्याय हक्क अधिकारसुद्धा प्राप्त करून दिला. आज खऱ्या अर्थाने हेच राघव चड्डा एक वेळेस असे म्हणायचे की या राघव चड्डाला विकत घेण्यासाठी तुमच्याकडं पैसेसुद्धा कमी पडतील, परंतु त्याच राघव चड्डाच्या एका निर्णयामुळं आज चाहत्यांच्या काळजावरती मात्र तलवारीचे सपासप वार झाले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज खरं पाहिलं, ज्या राघव चड्डाच्या विश्वासावर इतका विश्वास सर्वसामान्य नागरिकाचा होता की त्याच राघव चड्डांनी जिधर वजन उधर भजन अशा प्रकारची भूमिका करून विचार न करता BJPत पक्ष प्रवेश केला. या विचारामुळं आज राघव चड्डांनी कमवलेली इज्जत, मान सन्मान, ती प्रतिष्ठा मात्र कुठंतरी अंधारात आली का काय, हा सुद्धा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आज खरं पाहिलं, राघव चड्डांनी जो विश्वासाचा विश्वासघात केला आणि याच राघव चड्डाच्या वागण्यामुळं लहानपणी ऐकलेली एक शायरी लक्षात येते आणि ती शायरी म्हणजे मतलब की दुनिया में कौन किसका होता है, धोखा वही देता है जिसके ऊपर भरोसा होता है. एकीकडं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांचा आदर्श घेऊन वयाच्या 23व्या वर्षी वीर भगतसिंग देशासाठी कुर्बान झाले, शहीद झाले. आणि एकीकडं हे शिकले सवरलेले तरुण वचनाबद्ध शब्द देतात आणि नंतर सरड्याच्या रंगासारखे बदलतात. त्यावेळेला एक म्हणावंसं वाटतं, आज वीर भगतसिंग जिवंत असते तर काय म्हणाले असते, कभी नोटो के लिए मरे तो कभी वोटो के लिए मरे, अगर रहते भगतसिंग जिंदा तो कहते सुखदेवा हम भी किन लोगों के लिए मरे, हम भी किन निकम्मो लोगों के लिए मरे. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज खरं पाहिलं, या देशाला सक्षम अशा विचारधारेची गरज लागते आणि ती सक्षम अशी विचारधारा ज्या राघव चड्डामध्ये आपण सातत्याने पाहत होतो, आज तेच राघव चड्डा लाखो करोडो युवा तरुणाचे एक गळ्यातल्या ताईत म्हणून, एक काळजाची वळख म्हणून ओळखले जाणार आहे. इथून पुढं ते राघव चड्डा ते ताईत आणि काळजाची ओळख म्हणून आपल्याला ओळखले जातील का, हा सुद्धा या ठिकाणी मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. जे राघव चड्डा सर्वसामान्य नागरिकांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न हे पार्लमेंटमध्ये मांडायचे, आता इथून पुढे ते राघव चड्डा विरोधात बोलू शकतील का, हा सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना, युवा तरुणांना पडलेला प्रश्न आहे. म्हणून या ठिकाणी व्हिडिओचा शेवट करताना मला असं वाटतं की निर्मळ, उच्च शिक्षित, कर्तृत्ववान, धैर्यष्ठ अशा युवा तरुणाची हा देश सांभाळण्यासाठी गरज आहे. परंतु ती गरज फक्त आणि फक्त बदलून नाराज या माध्यमातून होता कामा नये, हे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून संदेश द्यावासा वाटतो.